इन 2025च्या इन मिनिस्ट्रीबद्दल काय सांगाल आणि विद्यार्थ्यांकडनं तुम्हाला भेटलेला रिस्पॉन्स किंवा त्यांना आरोग्य खात्याबद्दल काही माहिती पाहिजे होती ती तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगितली आणि पुढे येणाऱ्या आरोग्यासाठी तुम्ही महाराष्ट्रासाठी काय काय उपक्रम राबवणार आहात किंवा इनच्या दरम्यान काय उपक्रम करतात? खरं तर मी सकाळ मीडियाचं आणि सामचं पण सर्वांचं अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही जे राबवत आहेत त्यामुळे युवा वर्ग ज्या दिशेने गेला पाहिजे त्या दिशेला नेण्याचं काम आपण ते करतात. त्याबद्दल तुमचं त्या दोघींचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण मी एक युवा आहे आणि अशा गोष्टीचं प्लॅटफॉर्म तुम्ही निर्माण करताय की ज्या लोकांना प्रॉपर गायडन्स त्या ठिकाणी मिळतो आणि प्रॉपर जो काम करतो त्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्रमोट केलं जातं आहे. आणि ज्या पद्धतीनं मुलांनी आज जिज्ञासानं काही प्रश्न विचारलेत आणि त्या पद्धतीने त्यांना करण्याची भावना निर्माण केली त्याबद्दल खरंच आनंद वाटला. दुसरं माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी आता आरोग्य विषयामध्ये ज्या योजना आहेत त्यांचं एक छताखाली कशा आणल्या जातील आणि एक छताखाली आणल्यामुळे मल्टिपल लोकांमध्ये अवेअरनेस कसा केला जाईल, ग्रामीण भागामध्ये त्याला पोचवलं कसं जाईल आणि आयती इन्फ्रा प्रायव्हेट असतील गव्हर्नमेंट असेल यांचं बूस्ट करून समाजाची सेवा कशी करता येईल याचं आपण या ठिकाणी तयारी करतो. त्याचं डिझायसन करतो आहे, जिल्हा स्तरावर कक्ष निर्माण करतो आहे, टोल फ्री नंबर निर्माण करतो आहे आणि त्या माध्यमातून खूप मोठं काम मला असं वाटतं की एका छताखाली आल्यामुळे राज्य आणि केंद्राच्या योजना एकत्र येतील आणि एक समाजाला त्या ठिकाणी फायदा होईल. इनच्या विद्यार्थ्यांकडून तुम्हाला कोणती भविष्यात मदत लागली तर तुम्ही ती मदत घ्याल का इनकडून? 100% अशी युवांनी समाजात पुढं आलं पाहिजे. आज सामाजिक चळवळ निर्माण झाली पाहिजे, मग ती आरोग्याची असेल ही इतरही योजनाची असेल. माझं असं म्हणणं आहे की समाजातल्या अशा युवांना पुढं आणलं पाहिजे. निश्चित अशा मुलांची अशी